स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर महायुतीचा झेंडा फडकणार, भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांचा दावा। महायुतीच्या बैठकीनंतर खाली ठरवू महायुती की स्वभाव, भास्कर दानवे यांची प्रतिक्रिया। आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य निवडणुका काही महिन्यांवर होणार असून राजकीय पक्ष तयारीला लागलेत। एकीकडे शिवसेना महापालिकेच्या तयारीला लागले असून आमदार अर्जुन खोतकर यांनी महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवणार असून विष्णू पाचफुले जालना महानगरपालिकेचे पहिले महापौर म्हणून घोषणा केली आहे। तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ठरवणार आहे। महायुतीच्या बैठकीनंतर ठरवू महायुती की स्वबळावर, अशी प्रतिक्रिया भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य निवडणूक, महापालिका निवडणूक आता कशा पण महायुतीहून लढणार की स्वबळावर लढणार? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आजच्या पेपरला मी वाचलं की ओबीसीच्या आरक्षणासह या आगामी काळात होणाऱ्या निवडणुका होणार आहेत। परंतु आजही प्रभाग रचनेचं काम त्या ठिकाणी चालू असल्या कारणानं महापालिकेच्या निवडणुका तर अजून जाहीर व्हायच्या आहेत। निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर महायुतीची मुंबईला बैठक होईल। महायुतीचे नेते आगामी काळातील निवडणुकीची रणनीती ते ठरवतील आणि त्या पद्धतीनं आम्ही खाली कारवाई करू। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी थेट स्वबळावर लढा अशी मागणी पक्षाकडे केलेली, त्या मागणीकडे आपण कसं पाहणार? असं तुम्ही म्हणता पक्षाकडे मागणी केली, अजून तर निवडणुका जाहीर झाल्या नाही। निवडणुका जाहीर झाल्याने महायुतीची बैठक झाली नाही आणि त्यामुळं आगामी काळात कशा प्रकारची रणनीती आखायची या संदर्भात आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते एकत्रित बसू आणि त्यानंतर निर्णय त्या ठिकाणी घेऊ। झेंडा कोणता फडकणार महायुतीवर? महापालिकेवर झेंडा कोणता फडकणार? आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती या महायुतीचा झेंडा संपूर्ण राज्यामध्ये फडकणार आहे। जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायता संपूर्ण महानगर या महायुतीच्या ताब्यात। या सर्व राज्य शासनाच्या ज्या काही आपल्या सरकारच्या योजना चालतात, महाराष्ट्र सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना, या संपूर्ण योजनेवर प्रभावित होऊन सर्वसामान्य मतदार महायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी कल देतील असा मला विश्वास आहे।